नमस्कार मित्रांनो, अग्निपंख क्लासेस मुरुड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज 26 एप्रिल 2026 रोजी चौथी आणि सातवीची स्कॉलरशिपची परीक्षा झालेली आहे। त्यामध्ये बघा, आज आपण चौथी स्कॉलरशिप मधील जो पेपर क्रमांक 1 असतो, प्रथम भाषा मराठी आणि गणित, हा जो पेपर क्रमांक 1 असतो त्यामधील आपण प्रथम भाषा मराठी आणि गणित याचं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मग या पेपरमध्ये मराठीचे 25 प्रश्न असतात आणि गणिताचे 50 प्रश्न असतात, असे एकूण 75 प्रश्न असतात आणि 150 गुण असतात। चला मित्रांनो, आज आपण काय करू, प्रथम भाषा मराठी यामधील पहिला प्रश्न बघूया। पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य समूहदर्शक शब्द निवडा। बेटावर अडकलेल्या लोकांना घेऊन जहाजांचा टिंबटिंब किनाऱ्याकडे निघाला। मग जहाजांचा काय असतो या ठिकाणी बघा, काफिला, पर्याय क्रमांक 1। 2 नंबरचा प्रश्न, पुढील वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द निवडा। या ठिकाणी काशीनाथच्या जुनाट दुखण्यावर वैद्यबुवांनी रामबाण औषध शोधले, पर्याय क्रमांक 2। या ठिकाणी बघा 3 नंबरचा प्रश्न आहे, दिलेल्या वाक्यातील काळ ओळखून त्याच काळातील वाक्य पर्यायातून निवडायचं आहे। मग या ठिकाणी बघा, सशांना पाहून गुंजा आपले गाल फुगवतील, हे वाक्य भविष्य काळातील आहे। मग या 4 पर्यायामधील आपल्याला भविष्य काळाचंच वाक्य निवडायचं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपण संध्याकाळी बाहेर जाऊ, हे वाक्य भविष्य काळाचं आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 4, खालील वाक्यात एकूण किती विरामचिन्हे आली आहेत? तर या वाक्यामध्ये एकूण 8 विरामचिन्हे आलेली आहेत, पर्याय क्रमांक 4। त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न, खालील वाक्यातील उद्देश्य भाग ओळखा। तर या ठिकाणी बघा पर्याय क्रमांक 1 आहे, स्वच्छ केलेल्या फरशीचे मोठे चौकोन, हा काय आहे, उद्देश्य भाग आहे। आपण या ठिकाणी गणिताचे सविस्तर उत्तर पाहणार आहोत, त्यामुळे आपण मराठीचे स्पष्टीकरण न सांगता या ठिकाणी फक्त प्रश्न आणि पर्याय सांगत आहोत। चला या ठिकाणी 6 नंबरचा प्रश्न बघा, माळा आवरताना आईला खूप साऱ्या माळा सापडल्या। तर या वाक्यामधील अधोरेखित शब्दाचा योग्य अर्थ असणारा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। मग माळा म्हणजे काय, तर माळा म्हणजे घराचा वरचा भाग, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा 7 नंबरचा प्रश्न, पुढील पैकी प्रत्यय घटित नसलेला शब्द कोणता? मग या ठिकाणी कोणता आहे, परोपकार, हा शब्द प्रत्यय घटित आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, खालील शब्द शब्दकोशातील क्रमानुसार लावल्यास उजवीकडून तिसरा शब्द ऋण हा येतो, पर्याय क्रमांक 4। पुढील पैकी व्यक्ती आणि किताब यांची चुकीची जोडी कोणती आहे असं विचारलेलं आहे। मग या ठिकाणी बघा, सेनानायक बापट हे चुकीची जोडी आहे, बाकी 3 जोड्या बरोबर आहेत। या ठिकाणी 10 नंबरचा प्रश्न, खालील वाक्यातील क्रियापद ओळखा। पकडापकडी खेळता खेळता सगळ्या बिया जातील वाया। या ठिकाणी क्रियापद कोणता आहे, मग पर्याय क्रमांक 4, खेळता। या ठिकाणी 11 नंबरचा प्रश्न आहे, पुढील पैकी जोड शब्द नसलेला पर्याय आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे, पर्याय क्रमांक 2, सांजवात, हा जोड शब्द नसलेला शब्द आहे। या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 12 आहे, पुढील पैकी विरुद्ध अर्थाच्या शब्दांची योग्य जोडी पर्यायामधून आपल्याला निवडायची आहे। मग विरुद्ध अर्थाची योग्य असणारी जोडी कोणती आहे, विलंब, घाई, ही विरुद्ध अर्थाची जोडी आहे। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13, खालील वाक्यातील नामांची संख्या किती? तर खालील वाक्यामध्ये नामांची संख्या आहे 2। या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 14, एकवचन अनेक वचन या ठिकाणी आपल्याला यांची अयोग्य जोडी पर्यायातून निवडायची आहे। योग्य नाही तर अयोग्य जोडी पर्यायामधून निवडायची आहे। चूक, चुकी ही जी जोडी आहे ती अयोग्य आहे, बाकी सर्व जोड्या कशा आहेत, योग्य आहेत। यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आहे, या ठिकाणी ज, प, व, क, म, न या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कोणत्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास भार या अर्थाचा शब्द तयार होईल? तर या ठिकाणी बघा, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाचं अक्षर घेतल्यानंतर भार या अर्थाचा शब्द तयार होतो। या ठिकाणी बघा 16 नंबरचा प्रश्न, अल्पबुद्धी असलेली व्यक्ती अति बढाया मारते। मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे, उथळ पाण्याला खळखळाट फार। अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे 16वेचं उत्तर आहे। 17 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य शब्द पर्यायामधून निवडायचा आहे। कधी गावातून, कधी शेतातून जाणाऱ्या लहान वाटेवरून, यासाठी या 4 पर्यायापैकी पायवाट हा शब्द बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1। त्यानंतर बघा 18 नंबरचा प्रश्न आहे, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या योग्य वाक्य प्रचाराचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे।
अपघातग्रस्त वाहनातील सर्व लोक सुखरूप असल्याचे समजतात सर्वांच्या जीव भांड्यामध्ये पडणे। या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 19 ते 21 या ठिकाणी थोडा छोटासा पॅराग्राफ दिलेला आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत। 19वा प्रश्न आहे, उतार्यानुसार पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे। तर या ठिकाणी उतारा तुम्ही एकदम चांगल्या प्रकारे वाचा, तुम्हाला बरोबर याचे उत्तर कळतील। या ठिकाणी पर्याय क्रमांक 3, भिजवलेली डाळ खाल्ल्याने पक्षी थोडा तरतरीत झाला, हे जे आहे ते विधान अयोग्य आहे, पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 20 आहे, पुढीलपैकी कोणते विशेषण पक्षासाठी आलेले नाही। तर या ठिकाणी चिमुकला हे विशेषण पक्षासाठी आलेले नाही, बाकी 3 तरतरीत, सुंदर आणि निळा हे विशेषण पक्षासाठी आलेले आहेत। या ठिकाणी 21 नंबरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थाचा शब्द उतार्यात आला आहे। तर या ठिकाणी हळू या शब्दाचा हळू या समानार्थाचा शब्द उतार्यामध्ये आलेला आहे। या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22 ते 24 या ठिकाणी छोटीशी कविता दिलेली आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न दिलेले आहेत। मग या ठिकाणी प्रश्न क्रमांक 22 दिलेला आहे, कोकणची राणी कोणाला म्हटलेली आहे। मग या ठिकाणी कोकणची राणी रेल्वेला म्हटलेली आहे, पर्याय क्रमांक 4। प्रश्न क्रमांक 23 बघा, पुढीलपैकी विशेषण विशेष्य यांची अयोग्य जोडी असलेला पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 1, डौलानं घाटवळणे हा पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 24 आहे, डोंगरची काळी मैना अशी ओळख असणाऱ्या कोणत्या फळाचा उल्लेख कवितेत आलेला आहे। तर असं फळ कोणतं आहे, करवंद आहे, पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी 25 नंबरचा प्रश्न आहे आणि 25व्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बी सेट मधील मराठीमधील 25 प्रश्नांचे कोणते पर्याय येतात ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। यानंतर आपण गणितामधील 26 पासून 25 पर्यंतचे उत्तर या ठिकाणी पाहणार आहोत। या ठिकाणी बघा 26 नंबरचा प्रश्न आहे, मेघाकडे 50 रुपयाच्या, 100 रुपयाच्या, 200 व 500 रुपयाच्या नोटांची संख्या समान आहे व त्यांची एकूण रक्कम आहे 3400 रुपये। तर तिच्याकडे एकूण किती नोटा असतील। 3400 रुपये होण्यासाठी या संख्यांच्या किती नोटा असतील ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। मग 50 रुपयाच्या एक्स नोटा असतील, 100 रुपयाच्या एक्स नोटा असतील, 200 रुपयाच्या एक्स नोटा असतील आणि 500 रुपयाच्या एक्स नोटा असतील। असं सर्व मिळून रक्कम किती झालेली आहे, 3400। मग या ठिकाणी या सर्व संख्यांची बेरीज किती येते, 850 एक्स। मग आपल्याला एक्सची किंमत काढायची किंवा 50च्या किती असतील नोटा, 100च्या नोटा किती असतील, त्यानंतर 200च्या नोटा किती असतील आणि 500च्या नोटा किती असतील। तर 850 एक्स बरोबर 3400। मग एक्सची किंमत काढायची, हे 850 या ठिकाणी गुणाकारामध्ये आहेत, मग इकडे गेल्यानंतर काय होतील, भागाकारामध्ये होतील। 3400 भागिले 850 याचं उत्तर किती येणार आहे, 4 येणार आहे। मग 4 गुणुले आपल्याला नोटांची संख्या विचारलेली आहे। मग नोटांची संख्या किती आहेत, 1 2 3 4 आहेत। मग 4 गुणिले 4 केल्यानंतर नोटांची संख्या किती येणार आहे, 16 येणार आहे। अशा प्रकारे पर्याय क्रमांक 1 16 हे 26 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर बघा 27 नंबरचा प्रश्न, सानियाकडे एक रिम कागद आहेत, तिला प्रत्येक फाईलमध्ये एक दस्ता कागद ठेवायचे आहेत, तर सर्व कागद ठेवण्यासाठी तिला किती फाईल लागतात ते या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। मग तिच्याकडे किती आहेत, एक रिम आहे, म्हणून एका रिम मध्ये किती कागद असतात, 480 कागद असतात। एका दस्त्यामध्ये किती कागद असतात, 24 कागद असतात। तर आपल्याला फाईलची संख्या काढण्यासाठी काय करायचं आहे, या ठिकाणी हे 480 भागिले 24, 24 दोन्ही 48, शून्याला 0, अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे, 20 फाईल आलेला आहे, पर्याय क्रमांक 3। या ठिकाणी चुकून एक क्रमांकाचं राईट झालेले आहे, त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 20 हे आहे। चला मित्रांनो, या ठिकाणी 28 नंबरचं गणित बघूया। एका इष्टिका चित्तीची कापून तिचे 2 समान मापाचे घन तयार केले, दोन्ही घनाच्या कडांची संख्या व इष्टिका चित्तीच्या कडांच्या संख्येबाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ते विचारलेलं आहे। या ठिकाणी बघा, एका इष्टिका चित्तीच्या कडा किती असतात, 12 असतात। त्यानंतर एका घनाच्या कडा किती असतात, 12 असतात। मग या ठिकाणी 2 घन आहेत, म्हणून 2 घनांच्या कडा किती झाल्या, 12 अधिक 12 24 झाल्या। मग या ठिकाणी बघा, या 24 मधून या दोन्हीतला फरक आपल्याला काढायचा आहे। 24 मधून इष्टिका चित्तीच्या कडा 12 वजा करायच्या आहेत, म्हणून उत्तर किती येणार आहे, 12 ने जास्त येणार आहे।
पर्याय क्रमांक 2 घनांच्या कडांची संख्या इष्टिकाची तिच्या कडापेक्षा 12 ने जास्त आहेत. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 29 आहे. बघा या ठिकाणी त्रिकोण दिलेला आहे आणि त्रिकोणाच्या मध्ये एक संख्या दिलेली आहे. या त्रिकोणाच्या शिरोबिंदूवर प्रत्येक शिरोबिंदूवर एक संख्या दिलेली आहे आणि मध्ये एक संख्या दिलेली आहे. 1 2 3 या 3 संख्यांची बेरीज किती होते? 3 आणि 2 5 आणि 1 6. त्यानंतर बघा या ठिकाणी 7 8 9 या 3 संख्यांची बेरीज किती येते? 24 येते. ते त्रिकोणामध्ये दिलेले आहे. त्यानंतर 25 26 27 या 3 संख्यांची बेरीज किती दिलेली आहे? 78 दिलेली आहे. एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे की या संख्या क्रमाने या ठिकाणी एक शिरोबिंदूवर 2 नंबरची संख्या आहे आणि खाली 3 नंबरची आहे. तर पर्याय क्रमांक या ठिकाणी बघा 79 81 80 या ठिकाणी सुद्धा या तिन्ही संख्यांची बेरीज या ठिकाणी दिलेली आहे 240. परंतु हे जे संख्या आहेत या शिरोबिंदूवरच्या संख्या जी आहेत ते या संख्यासारख्या क्रमागत नाहीत. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 बघा याच्यासारखं 1 2 3. मग या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय 79 80 81 या तिन्हींची बेरीज या त्रिकोणाच्या मध्यभागी दिलेली आहे आणि या संख्या पण बरोबर क्रमागत आहेत. म्हणजे बरोबर वरच्या शिरोबिंदूवर 2 नंबरची संख्या असायला पाहिजे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. आणि बघा 30 नंबरचा प्रश्न 2026 ला शिक्षक दिन शनिवारी येत असल्यास त्याच वर्षाचा बालदिन कोणत्या वारी येईल ते या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग त्यासाठी आपल्याला शिक्षक दिन 5 सप्टेंबर आणि बालदिन जो आहे तो 14 नोव्हेंबरला असतो हे माहिती असायला पाहिजे. मग 5 सप्टेंबरला शिक्षक दिन असतो. मग सप्टेंबर महिन्यातले किती दिवस उरतात? 25 दिवस उरतात. सप्टेंबर महिना 30 दिवसाचा असतो. त्यानंतर ऑक्टोबर महिना 31 दिवसाचा असतो आणि 14 नोव्हेंबरला बालदिन असतो. म्हणजे हे 14 31 आणि 25 यांची बेरीज किती होते? 70 होते. मग एक आठवडा किती दिवसाचा असतो? 7 दिवसाचा असतो. म्हणून या ठिकाणी 70ला 7 न भागल्यानंतर 7 10 70 या ठिकाणी बाकी काहीच उरली नाही. मग असं ज्यावेळेस होतोय ज्यावेळेस बाकी शून्य उरत असते त्यावेळेस विचारलेला जो वार आहे तो त्याच वार येत असतो. म्हणून शिक्षक दिन शनिवारीच येणार. चला मित्रांनो या ठिकाणी प्रश्न पुढचा आहे 304 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या स्वरूपात लिहिला असता चुकीचा ठरेल ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. या ठिकाणी बघा 3 गुणिले 1 3 1 3 आणि छेद 4 3/4 अशा प्रकारे लिहित असतात. त्यानंतर बघा दुसरा अपूर्णांक 3 अधिक 1/4 आहे. मग या 3च्या खाली काय असते? 1 असते. म्हणून याचा छेद समान करायचा आहे. या 1 ला 4 न गुणायचं आणि 3 ला पण 4 न गुणायचं. मग या ठिकाणी किती येणार आहे? 3 चोक 12 हे अधिक 1 12 आणि 1 13 13/4 होईलेलं आहे या ठिकाणी. मग हे अशा प्रकारे 3/4 लिहित नाहीत. या ठिकाणी बघा अंश आहेत अंश समान आहे आणि छेद पण समान आहे. मग असं असेल तर काय करायचं असते? अंशांची बेरीज करायची 3 आणि छेद जशाला तसा 4 हे अशा प्रकारे पण लिहितात. या ठिकाणी बघा 1/4 ची मग या ठिकाणी गुणाकाराचं चिन्ह आणि हे 3 पट. मग या ठिकाणी बघा 3 1 3 छेद 4 3/4 अशा प्रकारे लिहितात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हा चुकीचा आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 32 या ठिकाणी बघा 2 वर्तुळ दिलेले आहेत रंगवलेल्या आणि एक वर्तुळ अर्धा रंगवलेला दिलेला आहे. आणि या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? खाली दिलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय खालील आकृतीतील अपूर्णांक दर्शवित नाही ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. 1 आणि 1 2 आणि अर्धा 2.5 हे किती आहेत? सगळे मिळून 2.5 आहेत. मग या ठिकाणी पहिला पर्याय 1.5 दिलेला आहे. बघा 1.5 आहे का? हा 1.5 तर नाहीच. त्यामुळं पर्याय क्रमांक 1च या ठिकाणी बरोबर आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. या ठिकाणी बघा 2 पूर्ण आणि अर्धा हे 2 पूर्ण आणि अर्धा. त्यानंतर 2.5 1 2 आणि अर्धा 2.5. त्यानंतर बघा हे 2 पूर्णांक 1/2 म्हणजे हे पण 2.5च आहेत. म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 1 1.5. त्यानंतर प्रश्न क्रमांक 33 आहे आईने अर्धा लिटर आवळा सरबत एका बाटलीत याप्रमाणे 4 बाटल्या भरल्यानंतर एका बाटलीमध्ये अर्धा लिटर असं 4 बाटल्यामध्ये भरल्यानंतर किती होणार आहे? 2 लिटर होणार आहे. 2 लिटर होणार आहे. त्यानंतर बघा पाव लिटर सरबत शिल्लक राहिले. 2 लिटर झाल्यानंतर पाव लिटर सरबत शिल्लक राहिले तर आईने सर्व मिळून सरबत किती बनविले? मग हे 2 लिटर आणि हे पाव लिटर किती होणार आहे? 2.25 लिटर होणार आहे. पर्याय क्रमांक 3 2.25 लिटर. चला मित्रांनो या ठिकाणी बघा पर्याय
चला मित्रांनो, या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 34 आहे. खालील आकृतीबंधात पुढे येणारी चित्रे कोणती ते या ठिकाणी विचारलेलं आहे. बघा या ठिकाणी बघा माणसांचे तोंड दिलेले आहेत. या ठिकाणी हे 2 कान आणि हे 2 शेंड्या वर दिलेले आहेत. या ठिकाणी बघा या ठिकाणी ही शेंडी खाली झालेली आहे. या ठिकाणी दुसऱ्या चित्रामध्ये बघा 3 शेंड्या दिलेल्या आहेत, एक वर आणि एक खाली. तर या ठिकाणी बघा 2 शेंड्या दिलेल्या आहेत, एक वर आणि खाली. मग याच्यानंतरचं कोणतं चित्र येणार आहे? 3 शेंड्या असणारं चित्र येणार आहे. मग 3 शेंड्या असणारं कोणतं आहे बघा, 1 नंबरला आणि 3 नंबरला आहे. तर 1 नंबरचं काय आहे बघा, ही 2 कान, एक वर आहे आणि एक खाली आहे, हे बरोबर आहे. मग 4 नंबरचं कान येणार नाही. कशामुळं? कारण या ठिकाणी बघा एकच कान आहे दोन्ही बाजूला, म्हणून हे 4 नंबरचं येणार नाही. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 35 आहे. 1 ते 100 संख्यामधील सर्वात मोठी मूळ संख्या. मग सर्वात मोठी मूळ संख्या कोणती आहे? 97 आहे. ही सर्वात लहान मूळ संख्येपेक्षा कितीने मोठी आहे? मग सर्वात लहान मूळ संख्या 2 आहे. या दोन्हीमधला फरक किती येतो? 95. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 95 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 36 आहे. मनोजने बागेतून 5 किलो द्राक्षे काढली. त्याने अर्धा किलो द्राक्षेच्या 3 पेट्या पाव किलो द्राक्षेच्या 2 पेट्या व उरलेल्या द्राक्षेच्या 1 किलोच्या काही पेट्या भरल्या. तर त्याने 1 किलोच्या द्राक्षेच्या किती पेट्या भरल्या ते आपल्याला विचारलेलं आहे. मग या ठिकाणी 5 किलो म्हणजे किती असते? 5000 ग्रॅम. त्यानंतर बघा त्याने अर्धा किलो द्राक्षेच्या 3 पेट्या, अर्धा किलोच्या 3 पेट्या म्हणजे किती झालं? 1.5 किलो झालं, म्हणजे 1500 ग्रॅम झालं. त्यानंतर बघा पाव किलो द्राक्षेच्या 2 पेट्या, पाव किलोच्या 2 पेट्या म्हणजे किती झालं? अर्धा किलो झालं. मग हे 1500 आणि हे 500 ग्रॅम किती झालं? 2000 ग्रॅम झालं. 2000 ग्रॅम म्हणजे 2 किलो झाले. त्यानंतर बघा उरलेल्या द्राक्षेच्या 1 किलोच्या, मग 5000 ग्रॅम मधून 2000 ग्रॅम गेले, राहिले किती? 3000 ग्रॅम. मग 3000 ग्रॅम म्हणजे किती किलो? 3 किलो झाले. मग आता या 3 किलोच्या 1 किलोच्या बॅग बनवायच्या आहेत. मग किती बनतील? 3 किलोच्या 1 किलोच्या बॅग बनवायच्या आहेत, म्हणजे 3 बनतील. मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 3 किलो. 34 नंबरचा प्रश्न आहे. स्वराने गणित प्रावीण्य परीक्षेची 2 पुस्तके 175 रुपयांना विकत घेतली. प्रत्येकी 2 पुस्तके 175 रुपयांना विकत घेतली. दुकानदाराला तिने 500 रुपयाची नोट दिली. दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या काही नोटा परत दिल्या. तर दुकानदाराने तिला 50 रुपयांच्या किती नोटा परत दिल्या? तर या ठिकाणी बघा 2 पुस्तके, प्रत्येकी 175 रुपयाला 1 पुस्तक आहे. मग 2 पुस्तकाचे किती झाले? 175 गुणिले 2 350 रुपये झाले. मग स्वराने किती रुपयाची नोट दिलेली आहे? 500 रुपयाची नोट दिलेली आहे. 500 रुपयामधून 350 रुपये वजा केल्यानंतर किती राहणार आहेत? 150 रुपये. मग 150 रुपये घेण्यासाठी दुकानदार 50 रुपयाच्या किती नोटा देईल? 50 रुपयाच्या 3 नोटा देईल. 150 भागिले 50 किती येणार आहे? 3 नोटा येणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 3. चला या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 38. दंडगोलाच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा कितीने असते? तर या ठिकाणी बघा दंडगोलांच्या कडांची संख्या किती असते? 2 असते. त्यानंतर दंडगोलाला कोपरेच नसतात, 0 असतात. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय येणार आहे? दंडगोलांच्या कडांची संख्या कोपऱ्यांच्या संख्येपेक्षा 2 ने जास्त असते. 2 ने जास्त. पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. या ठिकाणी बघा 39 नंबरचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी त्रिकोण आणि चौकोन आहेत. 2 गोष्टी या ठिकाणी आहेत. मग पहिल्यांदा काय झालेलं आहे? त्रिकोणाच्या वरच्या बाजूला टिंब दिलेला आहे आणि चौकोन दिलेला आहे 2 नंबरला. चौकोनाच्या खालच्या बाजूला स्टार दिलेला आहे. या ठिकाणी बघा त्याच्यानंतर काय झालेलं आहे? 2 त्रिकोण झालेले आहेत आणि त्रिकोणाच्या खालच्या बाजूला टिंब दिलेले आहेत. त्यानंतर चौकोनाच्या वरच्या बाजूला स्टार आहे. या ठिकाणी 1 त्रिकोण, 2 त्रिकोण, 3 त्रिकोण, त्याच्यानंतर किती येणार आहे? 4 त्रिकोण येणार आहेत. मग या ठिकाणी त्रिकोणामध्ये वरच्या बाजूला टिंब येणार आहेत. मग आता जी आपली पुढची साखळी येणार आहे ते त्रिकोणाच्या खालच्या बाजूला टिंब येणार आहेत. कशामुळं? या ठिकाणी त्रिकोणाच्या वरच्या बाजूला टिंब आहेत. मग ह्याच्यानंतर त्रिकोणाच्या खालच्या बाजूला टिंब येणार आहेत. त्यानंतर बघा इथं 3 चौकोन दिलेले आहेत. ह्याच्यानंतर किती येणार आहेत? 4 चौकोन येणार आहेत. मग या ठिकाणी चौकोनाच्या खालच्या बाजूला स्टार आहेत. मग आता कुठे येणार आहेत? वरच्या बाजूला स्टार येणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं
उत्तर आहे। या ठिकाणी 40 नंबरचा प्रश्न आहे, स्वातंत्र्य दिनाला शुक्रवार असल्यास त्या महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील? या ठिकाणी बघा, स्वातंत्र्य दिन कधी असतो? 15 ऑगस्टला असतो। 15 ऑगस्ट शुक्रवार आहे। त्यानंतर 15 मधून 7 कमी केल्यानंतर किती राहतात? 8। 8 ऑगस्टला कोणता वार येणार आहे? शुक्रवार। त्यानंतर 8 मधून 7 वजा केले मग किती येणार आहे? 1 ऑगस्ट। 1 ऑगस्टला कोणता वार येणार आहे? शुक्रवारच येणार आहे। त्यामुळं ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यातील 1, 2 आणि 3 तारखेला 1, 2 आणि 3 तारखेला 5 ज्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात त्या महिन्यातील 1, 2 आणि 3 तारखेचे जे वार असतात ते वार 5 वेळा येत असतात। म्हणून या ठिकाणी 1 तारखेला कोणता वार येईल? शुक्रवार। 2 तारखेला शनिवार आणि 3 तारखेला रविवार। असं बघा, शुक्रवार, शनिवार, रविवार पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले जे वार आहेत ते वार 5 वेळा येतात। या ठिकाणी पर्याय क्रमांक 4। या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 41 आहे, खालील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या असता शेवटून दुसरी संख्या कोणती येईल ते आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे। या ठिकाणी बघा, आपल्याला काय करायचं आहे? उतरत्या क्रमाने लिहिण्यासाठी सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती मोठी संख्या अगोदर लिहायची। या ठिकाणी सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? 45,050। त्यानंतर 45,005, त्यानंतर 40,504 आणि 40,405। अशा प्रकारे या 4 संख्या आपण उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत। मग उतरत्या क्रमाने लिहिल्यानंतर शेवटून दुसऱ्या नंबरला 1 आणि 2, दुसऱ्या नंबरला 40,504। या ठिकाणी 40,504 पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। त्यानंतर बघा, 42वा प्रश्न, कुर्ती शिवण्यासाठी सलमाला 2.5 मीटर व तिच्या 2 बहिणींना प्रत्येकी 1.5 मीटर कापड लागते। 10 मीटरच्या ताग्यातून दुकानदाराने तिघींसाठी म्हणजे कुणासाठी? एक सलमा आणि तिच्या 2 बहिणी असं तिघींसाठी कापड कापून दिले असता ताग्यात किती कापड शिल्लक राहील? मग या ठिकाणी बघा, सलमाला किती लागतो? 2.5 मीटर, 2.5 मीटर। त्यानंतर तिच्या 2 बहिणीला बघा, एका बहिणीला 1.5 मीटर, मग दोन्ही बहिणीचं मिळून किती होईल? 1.5 आणि 1.5 किती? 3 मीटर। मग हे 2.5 आणि 3 किती होणार आहे? 2.5 आणि 3 5.5 मीटर होणार आहे। आणि तो धागा जो आहे तो धागा 10 मीटरचा आहे। मग 10 मीटर मधून या ठिकाणी 5.5 मीटर या ठिकाणी वजा करायचं आहे। मग 10 मधून बघा, लिहिताना असं लिहायचं आहे 10.0, त्यानंतर 5.5 लिहिताना असं लिहायचं आहे 5.5। 10 मधून 5 गेले 5 राहिले, हातचाला 1। 10 मधून 6 गेले 4 राहिले, हातचाला 1। 1 मधून 1 गेला 0। मग किती राहिलेला आहे? 4.5 मीटर राहिलेला आहे। 4.5 मीटर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चला मित्रांनो, या ठिकाणी 43 नंबरचा प्रश्न आहे, 503, 803, 703, 103, 403 हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास पहिला व शेवटचा अपूर्णांक या ठिकाणी आपल्याला कोणता आहे ते विचारलेलं आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला उतरत्या क्रमाने लावायचा आहे म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक एकदम सुरुवातीला लिहायचा आहे। 803, 703, 503, 403 आणि 103 आपण या ठिकाणी उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत। मग विचारले काय आपल्याला? पहिला आणि शेवटचा अपूर्णांक कोणता आहे? मग पहिला 803 आणि शेवटचा 103। 803, 103 पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर बघा, 44 नंबरचा प्रश्न, 1 ते 100 संख्यामध्ये 1 व 2 यापैकी कोणता अंक जास्त वेळा आला आहे व कितीने आलेला आहे? मग यासाठी आपल्याला 1 ते 100 पर्यंतचे सर्व अंक किती वेळा आलेले आहेत ते माहिती पाहिजे। या ठिकाणी बघा, 1 हा अंक 1 ते 100 मध्ये 21 वेळा येतो, तर 2 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो। म्हणून 1 हा अंक 2 पेक्षा 1 वेळा जास्त येतो। 1 हा अंक 1 ने जास्त वेळा आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 45 या ठिकाणी आपल्याला स्टार आणि या चौकोनाच्या जागी कोणत्या संख्या असतील ते या ठिकाणी विचारलेलं आहे। मग या ठिकाणी बघा, आपण स्टारच्या ठिकाणी 8 आणि चौकोनाच्या ठिकाणी 7 ठेवून या ठिकाणी संख्या तयार केलेली आहे। 80,807 वजा 1628 असं लिहिल्यानंतर उत्तर किती आलेलं आहे? 79,179 हे या प्रश्नाचं उत्तर आलेले आहे। पर्याय क्रमांक 3
स्टारच्या जागी 8 आणि चौकोनाच्या ठिकाणी 7, पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। या ठिकाणी बघा प्रश्न क्रमांक 46, खालील आकृतीचे शिरोबिंदू मोजून लिहा। बघा खालील आकृतीला शिरोबिंदू किती आहेत, या ठिकाणी 1 2 3 4, त्यानंतर बघा या ठिकाणी 5 6, त्यानंतर 7 8, त्यानंतर 9 10 11 12, अशा प्रकारे या आकृतीला किती शिरोबिंदू आहेत, 12 शिरोबिंदू आहेत। पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। यानंतर बघा प्रश्न क्रमांक 47, पटांगणात संगीत कवायतीसाठी विद्यार्थी उभे केले आहेत। एक अंकी सर्वात मोठ्या विषम संख्या इतक्या ओळी आहेत। एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आहे, मग या ठिकाणी एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या 9 आहे। त्यानंतर बघा व प्रत्येक ओळीत 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या इतके विद्यार्थी आहेत। 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या कोणती आहे, 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या आहे 11। तर एकूण किती विद्यार्थी कवायतीसाठी उभे केले आहेत, मग आपल्याला काय करायचं आहे, ही एक अंकी सर्वात मोठी विषम संख्या आणि 2 अंकी सर्वात लहान विषम संख्या या दोन्हीचा गुणाकार करायचा आहे। 11 9 99 विद्यार्थी कवायतीसाठी या ठिकाणी उभारलेले आहेत। पर्याय क्रमांक 1। चला या ठिकाणी बघा वर्तुळाला किती सममिती अक्ष काढता येतात, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे वर्तुळाला असंख्य सममिती अक्ष काढता येतात। म्हणजे वर्तुळाला असंख्य व्यास काढता येतात। वर्तुळ काढलं त्याच्यामध्ये कितीही व्यास या ठिकाणी आपण काढू शकतो, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे असंख्य। पर्याय क्रमांक 3। चला मित्रांनो या ठिकाणी बघा 49 नंबरचा प्रश्न आहे। जोसेफने एका पेटीत 18 आंबे, एका पेटीमध्ये 18 आंबे, याप्रमाणे 12 पेट्या भरल्या। मग एका पेटीमध्ये 18 आंबे असं 12 पेट्या भरल्या तर किती आंबे होतात, 216 आंबे होतात। 5 आंबे शिल्लक राहतात, मग एवढे भरून सुद्धा 5 आंबे शिल्लक राहतात। 216 आणि 5 किती होतात, 221। तर जोसेफकडे किती आंबे होतात, तर जोसेफकडे 216 आणि 5 221 आंबे। पर्याय क्रमांक 2 221 आंबे जोसेफकडे होते। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 50 आहे। सुमेधने जेवढे मित्र आहेत तेवढेच पेन प्रत्येक मित्राला वाटले असतील तर त्याने पुढीलपैकी एकूण किती पेन वाटले असतील ते आपल्याला विचारलेले आहेत। मग या ठिकाणी बघा सुमेधला 7 मित्र आहेत आणि प्रत्येक मित्राला 7 पेन वाटलेले आहेत, म्हणून 7 × 7 = 49। पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे। चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा 51 पासून 75 पर्यंतच्या प्रश्नाचं उत्तर आमचे मित्र लखन नरशिंगे सर हे तुम्हाला सांगणार आहेत। चला मित्रांनो 51 नंबरचं गणित बघूयात काय म्हणते बघा। 9 5 0 4 1 या अंकाची पुनरावृत्ती न करता 5 अंकी लहानात लहान संख्या अमयने 1 0 4 5 9, सफाने 0 1 4 5 9, तन्वीने 9 5 4 1 0 व आर्याने 9 5 4 0 1 अशा लिहिल्या आहेत। तर अचूक संख्या कोणी लिहिली, अचूक म्हणजे काय, योग्य संख्या कोणी लिहिलेली आहे। तर बघा इथं आपल्याला काय म्हणलेलं आहे, पुनरावृत्ती करायची नाही आणि 5 अंकी पाहिजे। तर बघा इथं सफाने काय केलेलं आहे, 0 पासून सुरुवात केलेली आहे, पण इथं अमयने काय केले बघा 1 पासून सुरुवात केलेली आहे। आता ह्या दोघातलाच फरक बघायचा आपल्याला बघा। 0 पासून सुरुवात केली म्हणजे आपल्याला तर विचारली 5 अंकी, तर इथं किती संख्या व्हायला लागली 4 अंकी। मग आपल्याला लहानात लहान विचारलेली आहे, मग अमयने आपले किती लिहिलेले आहे 1 0 4 5 9, म्हणजे अचूक जो लिहिलेला आहे तो अमयने लिहिलेला आहे। पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे। चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात। शालेय सहलीसाठी 37 विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 455 रुपये जमा केले, त्यातील 12,000 रुपये एसटी महामंडळात भरले, तर इतर खर्चाला किती रुपये शिल्लक राहिले। सोपं गणित आहे बघा। काय म्हणले 37 विद्यार्थ्यांनी आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती रुपये दिलेत 455। सोपं आहे, काय करायचंय 455 गुणिले 37 करायचे, किती आलं 16,835। तर आता एसटी साठी किती खर्च गेलाय 12,000, तर काय करायचंय 16,835 मधून 12,000 वजा करायचे, काय राहणार आहे 4,835, म्हणजे एकूण किती रुपये शिल्लक राहिले 4,835। पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे। चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात। खालील आकृतीबंध पुढे येणाऱ्या 3 संख्या ओळखा। बघा काय दिले बघा इथं
100, 99, 97, 94, 90 आणि पुढे डॅश 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 दिलेला आहे. बघा इथं 100 आणि 99 मध्ये 1 चा फरक आहे, 99 आणि 97 मध्ये 2 चा फरक आहे, 97 आणि 94 मध्ये 3 चा फरक आहे, 94 आणि 90 मध्ये 4 चा फरक आहे. तर आता कितीचा येणार आहे? 5 येणार आहे, 6 येणार आहे आणि 7 चा येणार आहे. तर अशा संख्या कोणत्या बघा, 90 मधून जर 5 वजा केलं तर 85. 85 बघा पर्याय 3 आणि 4 मध्ये आहे, म्हणजे आपल्याला 2 पर्याय तर भेटलेले आहेत. आता हे 2 पर्याय कॅन्सल झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला कितवा बघायचा आहे? 6 चा फरक बघायचा आहे. तर 85 मधून 6 गेले किती उरणार आहे? 79. म्हणजे हा पर्याय आपल्याला दिसायला 79, 3 नंबर. तर या प्रश्नाचं उत्तर तर या प्रश्नाचा पर्याय आहे 3 नंबर. चला तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात. 4/7 या अपूर्णांकापेक्षा खालीलपैकी कोणता अपूर्णांक मोठा आहे? जर पर्याय जर व्यवस्थित बघितले तर आपल्याला सेकंदामध्ये उत्तर सापडते. बघा इथं 4/7 आहे, म्हणजे अंश हा काय छेदापेक्षा लहान आहे. तर बघा इथं पर्याय सगळे बघा इथं 3/7 आहे, 2/7 आहे, 1/7 आहे. जर हे सोडवायला गेलं तर उत्तर 0 पॉईंट येणार आहे. पण पर्याय नंबर जो 4 नंबर आहे 4/3, इथं काय अंश मोठा आहे छेदापेक्षा, म्हणजे सुरुवात जी होणार आहे त्या प्रश्न उत्तराची जी सुरुवात होणार आहे तर 1 पॉईंट होणार आहे. म्हणजे या 4/7 या अपूर्णांकापेक्षा 4/3 अपूर्णांक हा मोठा आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात. 55 नंबरचा. एका विज्ञान केंद्राला जुलै महिन्यात 14,456 व ऑगस्ट महिन्यात 19,656 विद्यार्थ्यांनी भेट दिलेली आहे. तर दोन्ही महिन्यात मिळून एकूण किती विद्यार्थ्यांनी भेट दिलेली? एकदम सोपा प्रश्न विचारलाय, फक्त बेरीज करायची. ह्याची बेरीज केल्यानंतर काय उत्तर येणार आहे? 34,112. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. शीतलने 5 दशहजार अधिक 1 एकक अधिक 9 दशक अधिक 4 शतक ही संख्या 5, 4, 9, 1 अशी लिहिली आहे. तर तिने लिहिलेली संख्या व मूळ संख्या यातील फरक किती? बघा 5 दशहजार म्हणजे किती लिहायचंय हो? 50,000. पुढे काय म्हणाले? 1 एकक, तर 1 एकक लिहिलेला आहे. 9 दशक म्हणजे किती? 90 आणि 4 शतक म्हणजे किती? 400. या सगळ्यांची बेरीज जर केली तर किती येणार आहे? 50,491. पण आपल्याला काय विचारलंय? फरक विचारलाय. तर लिहिली संख्या किती होती? 5,491. तर 50,491 मधून 5,491 वजा केल्यानंतर 45,000 आपल्याला संख्या मिळणार आहे. म्हणजे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. खालील उदाहरणात आता इथं आपल्याला ब्रॅकेट दिले आहे, च्या जागी कोणता अंक येईल हे पर्यायातून निवडा. पर्याय घ्यायचे. बघा इथं काय म्हणले, आता इथं फक्त आपल्याला बाकी बघायची. बाकी 1 राहायला लागली, म्हणजे जर आपण ह्या ब्रॅकेट मध्ये 7 जर टाकलं म्हणजे 57 जर केलं, 57 मधून जर 56 वजा केलं तर किती उरणार आहे? 1. म्हणजे सोपा एकदम गणित. जर पर्याय जर बघितलं तर आपल्या ह्या चौकटीत किती येणार आहे? 7. म्हणजे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका कंपनीने एका दिवसात 3 चाकी 14 व 4 चाकी काही वाहने बनवली. सर्व वाहनांच्या चाकांची एकूण संख्या 146 असल्यास 4 चाकी वाहनांची संख्या किती आहे? इथं बघा प्रश्न थोडासा बघा व्यवस्थित वाचला तर आपल्याला उत्तर सापडलं. 4 चाकी वाहनांची संख्या विचारली, आपल्याला चाक विचारले नाहीत. तर बघा इथं 14 गुणिले 3 केलं तर आपल्याला 3 चाक मिळतील. किती आहेत एकूण? 3 चाक 42 आहेत. एकूण चाक किती आहेत? 46. तर 146 मधून आपण काय करूयात? 42 वजा करूयात. तर 146 मधून 42 वजा केले तर 104 चाक शिल्लक राहिलेत. तर आता 104 चाक शिल्लक राहिलेत. आपल्याला विचारली 4 चाकी वाहनांची संख्या. तर 104 भागिले 4 केलं तर उत्तर आपलं चौथा पर्याय येणार आहे. तर इथं चुकून 104 झालेला आहे. तर या प्रश्नाचं पर्याय आहे 4 नंबर. 26 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूयात. श्रीकांतने 16 पोती झेंडूची फुले विकून 33,600 रुपये मिळवले. जर त्याने 1 किलो फुले 60 रुपये दराने विकली असल्यास एकूण किती किलो फुले विकली? इथं प्रश्न सोडवायची गरज नाही. काय करायचंय? पर्याय बघायचा आहे आणि एकूण किंमत किती दिली आहे? 33,600 रुपये दिलेले. फक्त बघायचे आपल्याला हे 60 रुपये आणि यातला एक एक पर्याय निवडायचा आहे. म्हणजे काय करायचंय? आपल्या 33,600 उत्तर आणायचंय. तर बघा 35 आणि 45 ह्या दोघांचा गुणाकार जर 60 सोबत जर केला तर आपल्याला ही संख्या मिळत नाही. मग काय करायचं? डायरेक्ट तिसरा पर्याय बघायचा 560. 560 न जर 60 ला गुणलं तर 33,600 रुपये
आपल्याला मिळतात, म्हणजे पर्याय नंबर 3 हे आपल्याला उत्तर मिळून जाते. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात. 60 ते 62 एक चित्ररूप दिलेला आहे, ह्याच्यावरून आपल्याला काय प्रश्न विचारले. एकदम सोपा प्रश्न असतो हा, म्हणजे आपल्या हातातले मार्क असतात हे. बघा काय म्हणलेलं आहे, एक चित्र बरोबर 7 विद्यार्थ्यांनी दिलेले आहेत. आता बघा प्रश्न, बघा आपण काय प्रश्न घेऊ, डायरेक्ट प्रश्न घेऊयात. बघा इथं आपण काय सोडून दिलेलं आहे, इडली चटणीसाठी 49 विद्यार्थिनी आहेत, कांदे पोहे 28, उपमासाठी 14 विद्यार्थिनी आहेत आणि मसाला डोसा 35. तर बघा प्रश्न घेऊयात आपण 60 नंबरचा. कांदे पोहे व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती. बघा कांदा पोहेसाठी किती आहेत, आता एक चित्र बरोबर किती आहेत, 7 विद्यार्थिनी आहेत. तर कांदा पोहे बघा 1 2 3 4 4 चित्र आहेत, म्हणजे एक चित्र बरोबर किती आहेत, 7 विद्यार्थिनी आहेत, म्हणजे 7 चौक 28 विद्यार्थिनी कांदा पोहेसाठी. तर मसाला डोसासाठी किती आहेत, 1 2 3 4 5 7 5 35. तर 28 आणि 35 एकूण किती विद्यार्थिनी असतील, 63. म्हणजे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात, ह्या चित्रफितीवर आधारित आहे. बघा कांदे पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इडली चटणी व मसाला डोसा खाणाऱ्या विद्यार्थिनींच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे. पहिलं वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा काय म्हणायला लागले, कांदा पोहे व उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. बघा मसाला डोसा आणि इडली चटणी विद्यार्थ्यांची संख्या कितीने कमी म्हणायला लागले. तर बघा कांदा पोहे आणि उपमाचे एकूण किती आहेत, 42, आणि इडली चटणी आणि मसाला डोसा किती आहेत खाणाऱ्या विद्यार्थ्यांनी, 84. तर बघा 84 मधून आपण 42 वजा करू तर किती येणार आहे, 42 ने कमी. पण कोण कमी, कांदा पोहे उपमा खाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या विचारली, म्हणजे 42 ने कमी असणार आहे. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात 62 नंबरचा. उपहारगृहात विद्यार्थ्यांनी कोणता पदार्थ सर्वात कमी खाल्ला आहे. आता बघा चित्र सगळ्यात कमी कुठं आहे तर उपमा या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा सोपा आहे एकदम, हातातला मार्क आहे हा. पुढचा प्रश्न बघूयात, खालील अपूर्णांकापैकी समच्छेद अपूर्णांक. समच्छेद म्हणजे काय, सारखा अपूर्णांक असणार. हा सुद्धा एक तुमचा सोपा प्रश्न आहे, एकदम हातातले मार्क आहे त्याला. 4/5 आणि 6/5 पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, आयताचे व चौरसाचे क्षेत्रफळ समान असून ते 64 चौसेमी आहे. जर आयताची लांबी 16 सेमी असेल तर आयताची रुंदी काढा. सोपं आहे. आता इथं चौरसाचं उगं दिले आपल्याला, असं म्हणायला बी हरकत नाही. बघा आयताचे क्षेत्रफळ काय, लांबी गुणिले रुंदी. तर बघा आयताचे क्षेत्रफळ समान आहे चौरसाच्या क्षेत्रफळाचे, मग आयताचे क्षेत्रफळ आपण 64 लिहिलं आहे, लांबी 16 दिलेली आहे आणि रुंदी काढायची आपल्याला. मग 64 भागिले 16 केलं, 16 चौक 64, म्हणजे रुंदी किती आली आपली, 4 सेमी. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीची परिमिती काढा. आता इथं परिमिती सांगितली आहे. परिमिती म्हणजे काय, जेवढ्या बाहेरच्या बाजू असतात, बंदिस्त आकृती आहे, आणि जेवढ्या बाहेरच्या बाजू असतात त्याची फक्त बेरीज करायची. बघा इथं 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 किती, 17. 17 या आकृतीची परिमिती आहे. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, सूरजने 96ला 6ने भागण्याऐवजी 16ने भागले तर त्याचा भागाकार कितीने चुकला. आधी काय करू आपण, 96ला 6ने भागू तर उत्तर किती येणार आहे, 16. परत काय करू, 96ला 16ने भागू, उत्तर किती आले, 6. आता फरक घेऊयात आपण, म्हणजे आपल्याला भागाकार कितीने चुकला ते समजेल. 16 वजा 6 म्हणजे 10. पर्याय नंबर 2 म्हणजे आपला भागाकार कितीने चुकलेला आहे, 10ने चुकलेला आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. तिथं आसाममध्ये 5719 हत्ती आहेत. आसाममध्ये, आसामपेक्षा 3965 जास्त हत्ती मेघालयात आहेत. म्हणजे ह्याच्यापेक्षा 3965 मेघालयमध्ये आहेत हत्ती. तर मेघालयात किती हत्ती आहेत, काय करायचे, फक्त बेरीज करायची. म्हणजे आपल्याला बेरीज करायसाठीच हे गणित दिलेलं आहे, फक्त बेरीज करायची. 5719 आणि 3965 ह्या दोघांची बेरीज केली तर किती येणार आहे, 9684. पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूयात. बघा इकडं, सुहासने फ्रीज खरेदी करण्यासाठी दुकानदाराला 64,389 रुपयांचा धनादेश दिला. धनादेशावरील ही रक्कम तो अक्षरात कशी लिहा. आता हे तर आपण पहिली दुसरी तिसरी पासूनच लिहिण्याचा सराव करत असतो, कसं अक्षरात कसं लिहायचं असते. तर बघा इथं 64,389 कुठं दिसतंय बघा पर्यायामध्ये, 64,389. पर्याय नंबर 3 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात. शबनमने प्रवासासाठी विमान व रेल्वे अशा 2 पर्यायांचा विचार केला. विमानाचे तिकीट 13,756 रुपये होते तर रेल्वेचे तिकीट
2398 रुपये होते, तर विमानाचे तिकीट रेल्वेच्या तिकिटापेक्षा कितीने जास्त होते? बघा, रेल्वेचं तिकीट कधी कमी असणार आहे विमानापेक्षा, तर काय करायचंय, विमानाच्या तिकिटामधून रेल्वेचं तिकीट वजा करायचंय. झालं आपलं उत्तर, तेवढंच येणार आहे. 13,756 मधून 2,398 जर वजा केलं तर 11,398. पर्याय नंबर 1 या प्रश्नाचं उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खालील आकृत्यामधील कोणत्या आकृतीतील रंगविलेला भाग छेदाधिक अपूर्णांक दर्शवतो? म्हणजे काय, अंश छोटा आणि छेद मोठा, छेदाधिक म्हणलेला आहे. तर बघा, इथं छेद घ्यायचा आणि रंगवलेला भाग घ्यायचा आहे. समजा आपण रंगवलेला भाग बघा, आपल्याला जास्त पाहिजे, अंकामध्ये जास्त पाहिजे. मग आता छेद, इथं बघा छेद हा इथं एकच येणार आहे. इथं किती येणार आहे बघा, इथं छेद 2 येणार आहे आणि इथं अंश 1 येणार आहे. बघूयात, इथं छेद 2 आणि अंश 2 येणार आहे. इथं छेद 2 येणार आहे आणि अंश 3 येणार आहे. म्हणजे आपल्याला छेद अधिक पाहिजे, तर असा पर्याय आपल्याला 2 नंबरचा दिसतो, म्हणजे पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊयात बघा. शाळेतील परसबागेला पाणी घालण्यासाठी शिवमला 15 मिनिटे, सीमाला पाव तास, सोनालीला 900 सेकंद व राहुलला अर्धा तास लागतो. तर पाणी घालण्यासाठी सर्वात जास्त वेळ कुणाला लागतो? बघा, इथं काय दिलंय, मिनिट, तास, सेकंद असलं दिलेलं आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं आहे, मिनिटामध्ये आपण काय करू, त्याचा बदल करूयात. बघा, 15 मिनिटे कुणाला लागले, शिवमला 15 मिनिटे. आता सीमाला पाव तास, म्हणजे आपल्याला ती पाव तास दिला, म्हणजे आपल्याला फक्त मिनिटामध्ये घ्यायचं आहे. म्हणजे किती, सीमाला 15 मिनिटे लागणार आहेत. पुढे काय म्हणे, सोनालीला 900 सेकंद लागलेत. मग भागिले 60 करूयात, त्याला मिनिटामध्ये घेऊयात. म्हणजे त्या सोनालीला सुद्धा किती मिनिटं लागलेत, 15 मिनिटं लागलेत. तर बघा, राहुलला अर्धा तास, अर्धा तास म्हणजे सोपं आहे, 30 मिनिटे. मग सर्वात जास्त वेळ कुणाला लागलाय, राहुलला लागलेला आहे. पर्याय नंबर 2 या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. दिलेल्या वर्तुळात व्यास व त्रिज्या यांची संख्या अनुक्रमे किती? आता याच्यामध्ये बघा, व्यास आणि आपल्याला त्रिज्या ओळखायच्यात. अनुक्रमे हा शब्द खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा, त्रिज्या जी आहे ती 2 नंबर आली पाहिजे. बघा इथं काय आहे ते, आता इथं बघा व्यास आपल्याला बघायचा आहे. तर बघा, इथं व्यास हा 1 दिसतोय आणि हा 1 दिसतोय, म्हणजे 2 व्यास दिसायलेत. ही जी रेषा आहे ती थोडी क्रॉस गेलेली आहे, म्हणजे आपल्याला 1 आणि 2 व्यास मिळायला लागलेत. अनुक्रमे म्हणले ना, पर्याय कोणता आहे बघा, फक्त 2 नंबरला पहिल्यांदा बघायचं आपल्याला. असा कोणता आहे पर्याय, 4 नंबर. इथंच आपलं उत्तर आहे. बघत बसायचं ना, आपल्या त्रिज्या किती आहे तरी पण आपण मोजूयात. 1 2 3 4 5 6, म्हणजे त्रिज्या 6 येतात आणि व्यास किती आहेत, 2. अनुक्रमे म्हणलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. ह्याचं उत्तर आहे 2, पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न घेऊयात. खालीलपैकी कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही? विशाल कोन आणि तुम्हाला लघु कोन सांगतो. विशाल कोन म्हणजे काय, 2 काटे एकमेकांपासून लांब असतात आणि लघु कोन म्हणजे काय, 2 काटे जवळ असतात, एकमेकांच्या जवळ असतात. तर बघा, कोणत्या घड्याळाच्या 2 काट्यामध्ये विशाल कोन झालेला नाही? आता बघा, इथं 2 काटे लांब आहेत, इथं लांब आहेत, इथं, आणि हे एकदम जवळ आहेत बघा, एक कात्रीवणी. तर बघा, पर्याय नंबर 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, इथं काय दिलंय, ड ही आकृती आहे, तर इथं पर्याय किती दिलेला आहे, 3 नंबर. म्हणजे 73 या प्रश्नाचं उत्तर आहे ड, म्हणजे पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न घेऊयात. खालील आकृतीमध्ये दिलेल्या रेषावर घड्या घालून कोणती त्रिमितीय आकृती तयार होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर आहे 2. पुढचा प्रश्न घेऊयात 75 नंबरचा. राणी चेन्नम्मा एक्सप्रेसची स्टेशनवर येण्याची वेळ सोमवारी मध्यान्होत्तर 8 वाजताची होती. आता मध्यान्होत्तर आणि मध्यान्ह पूर्व असं 2 आलेत. मध्यान्होत्तर म्हणजे आणि मध्यान्ह पूर्व काय बघा सांगतो. ती गाडी 5 तास उशिरा आली असल्यास ती किती वाजता स्टेशनवर आली? तर बघा, मध्यान्होत्तर म्हणजे दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 12 पर्यंत, ह्याला मध्यान्होत्तर म्हणायचं. आणि मध्यान्ह पूर्व काय, संध्याकाळचे 12 ते दुपारचे 12 पर्यंत, ह्याला म्हणायचं मध्यान्ह पूर्व. तर आता बघा, सोमवारी म्हणजे रात्री 8 वाजता म्हणायचं, 8 वाजता मध्यान्होत्तर म्हणलं 8 वाजता पोहोच, आणि 5 तास उशीर झालाय म्हणजे 8 वाजल्यापासून पुढे 5 तास उशिरा घ्यायचे, म्हणजे 9, 10, 11, 12 आणि 1, म्हणजे ती मंगळवारी 1 वाजता, म्हणजे कधी बघा, मंगळवारी मध्यान्ह पूर्व 1 वाजता स्टेशनवर आली. या प्रश्नाचा पर्याय आहे पर्याय नंबर 4. चला मित्रांनो, आपण पूर्ण आज जो पेपर झालेला आहे प्रथम भाषा आणि गणित या विषयाचं पूर्ण सोल्युशन सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. इंडिया सर शेवट.